तर हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आम्ही चेकआउट करतो आहे इथून मसुरीमधून आणि इथून जातो आहे लँडोरला आणि तिथून मग देहरादूनमध्ये स्टे करणार आहे. तर आता इथला स्टे चांगला होता, तुम्हाला रूम दाखवेन मी. आता सगळं पसार आहे, तो पसार गेल्यावर तुम्हाला रूम दाखवेन. आणि इथे राहिलो होतो तर पहिल्याच दिवशी आल्यावरती माझा ब्रशच तुटला. कसा तुटला काय माहिती. हा ब्रश म्हणजे मागचा हँडल पकडायचं तेच गेलं, असा पकडून करत होतो. तर ठीक आहे, तर आत्ता इथून निघू थोड्या वेळात, म्हणजे 5-10 मिनटात निघायला लागेल. चेकआउट होईल 11 वाजता. तर तुम्हाला दाखवतो लँडोरला गेल्यावरती तिकडे. हॅलो, तर आता आम्ही चेकआउट करतो आहे आणि तुम्हाला तपोवनचा पण रूम दाखवायचा राहून गेला. मी विसरून गेलो की मी ब्लॉग पण करतो, त्यामुळे राहून गेला. तर आता तुम्हाला हा तर रूम दाखवू शकतो मी, तर दाखवतो तुम्हाला. मग म्हणजे आल्यावरती बाल्कनी वगैरे येताना एंट्रन्स वगैरे दाखवला आणि आतमध्ये आल्यावरती विसरून गेलो की हे पण दाखवायचं आहे. पण आता दाखवतोय, पण ते कसं मेसेज आलं थोडं. आम्ही राहिलो इथे तर सगळं पसारा आहे, तर ते थोडं इग्नोर करा. तुम्हाला ओव्हरऑल समजून जाईल की रूम कसा आहे आणि कसं काय. आणि इथे राहायचे 2 दिवसाचे काहीतरी समथिंग अराउंड 10,000 काहीतरी होते. तर रूम चांगला आहे, सर्व्हिस पण चांगली आहे यांची. तर तुम्ही येऊ शकता इथे मसुरीमध्ये तुम्ही मॉल रोडच्या इथे आलात तर मॉल रोडच्या इथून एक 100-200 मीटरवरती हा रूम आहे. मस्त आहे, तुम्हाला दाखवतो. हॅलो, तर आता आम्ही निघालो लँडोरला जायला. गणपती बाप्पा. हॅलो, तर इथून मसुरीमधून एक 6-7 किलोमीटर वरती लँडोर आहे. आणि तिथून लँडोरची एंट्री आहे ना, तिथे तुमचं का तुम्ही कॅब वगैरे केली असेल, समजा ऋषिकेशमधून किंवा तपोवनमधून कॅब केली, जशी आम्ही तपोवनमधून केली होती, तर ती कॅब तुम्ही तिकडून केली तिथे इथून एंट्री देत नाहीत तिकडे जायला. इकडून तुम्हाला वेगळी कॅब करायला लागते. जी तुम्ही तिकडून करून आलाय ती इकडे अलाउड नाही जायला. मग आता इथून दुसरी कॅब करायची ते 5-6 किलोमीटरसाठी. तर काय माहीत नाही, मला काय माहीत नाही, त्याबद्दल मी काय बोलत नाही जास्त. असेल काय. हॅलो, तर इथून कार रेंट करायचे तुम्हाला रेट्स वगैरे दाखवतो. आता आम्हाला तरी लँडोर फिरवायचे आणि 2100 रुपये सांगितले. तुम्हाला बाकीचे रेट्स दाखवतो. आणि ही कार आले सेमच आहे, आमची पण डिझायर होती, ही पण डिझायरच आहे. चला ठीक आहे. तर आता आम्ही लँडोरच्या एका पॉईंटला आलो आहे. तिथे 4-5 पॉईंट फिरवतात ते. तर हा कोणता पॉईंट आहे काय माहीत नाही, तुम्हाला दाखवतो मी. नाव तर लक्षात नाही माझं, तुम्हाला दाखवतो.
हॅलो. तर इथं थोडंफार फिरून झालं, तर फक्त चर्चमध्ये गेलो होतो त्या, आणि इथं थोडं खायला थांबलो आहे. खायचं म्हणजे इकडे खूप असं एक्सपेन्सिव्ह आहे. आम्ही ब्रेड ऑमलेट 2 आणि मॅगी आणि एक कॉफी मागवले, तर ते 400 रुपये झाले. त्यामुळे इकडे खाणं थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. ठीक आहे, वरती जास्त ॲल्टिट्यूडला, हाय ॲल्टिट्यूडला म्हणून असू शकतं. बस मी तुम्हाला सांगतो आहे की आहे एक्सपेन्सिव्ह. सॅड सर्विस. बरोबर आहे ना, ते तुला तेच विचारलेलं इथे एक मध्ये दिसतंय. मॅम, रिव्ह्यू प्लीज. फालतू. ठीक आहे. फालतू कळत नाही मला. झाले, आमचे कुरकुरे घेऊन गेले आणि आम्हाला दाखवून खात आहेत. मस्ती आली काय रे तुला? हा, खावा, वाटून वाटून खावा. हा, तू पण खा. ओ माय गॉड, डिसिप्लिन तर बघ. लोकल आहे, लोकल आहे. तर आता इथे लँडोर बेक हाऊसला आलो आहे, पण इथे भरपूर गर्दी आहे, वेटिंग आहे भरपूर. दाखवतो तुम्हाला. तर इथे आता त्यांना विचारलं, तर ते म्हणाले अर्धा तास वेटिंग आहे, आणि वेटिंग ते नाव लिहून घेतलं आहे, आणि ते बोलले की नाव अनाऊन्स केलं की तुम्ही नसलात तर परत तुम्हाला थांबायला लागेल. तर एवढा वेळ तिथे बसून काय करणार. मला 10-15 मिनटं इकडे बघू, थोडंफार फिरून घेतो, आजूबाजूला काय आहे तर बघतो. इथे वेटिंग आता भरपूर वेटिंग आहे इथे. आणि हा इथे कधीपासून एक नाव ओरडतोय, मिस्टर दमन, मिस्टर दमन. तर तो काही येत नाही. तर मी यांना म्हणतोय की त्याच्या की आपण त्याला कुठे लक्षात राहणार आहे की कोण मिस्टर दमन हात की कोण तो. काय ऐकत नाही. तर इथे भरपूरच वेळ लागतोय. आता आम्ही मेनू बघतो, त्यांचा मेनूवर डिस्कस करत होतो काय काय मागवायचं आहे. तर मी तर काय सांगितलं नाही, यांनीच सगळं सांगितलं आहे.
टेबल नंबर 5 का 1 भी करना बिल्कुल। हाँ तर आता इथे ऑर्डर तर दिले आले थोडं तुम्हाला दाखवतो आणि आणि 1880 रुपये बिल झालं. काय हात पोट नाही भरलं तर उपाशी राहा, हाच ऑप्शन आहे. नहीं वही रेलवे स्टेशन के पास ना मार्केट है। हाँ बिंदास। अगले 1 घंटा लगेगा ना पूरा? हाँ 1-1.5 घंटा लग जाएगा क्योंकि अगर जाम तो मिलता ही है शहर में ना, शहर में जाम तो मिलता ही है। ज़्यादा से ज़्यादा कितना लगेगा फिर? 1 घंटा तो आप मान के चलिए, क्योंकि 35 किलोमीटर है यहाँ से। हाँ हाँ मैंने देखा है। जी अभी मेरे को गाड़ी में बैठना नहीं है। नहीं, हल्का सा शीशा खोल लीजिए, हल्का सा शीशा नीचे कर लो तो वोमिटिंग नहीं होगी। शीशा को तो हवा पास होती रहेगी, हवा पास होना जरूरी है। चाहे हल्का सा खोल लो, पर खोल लो शीशा। आया कोई यार? हाँ है थैंक यू। तर आता 7 वाजता आम्ही देहरादूनला आलो. आता हॉटेलमध्ये चेक इन करतो आहे. तर तुम्हाला दाखवतो. रूम तर आधीच देईन, परवा विसरून गेलो होतो. तर आता गेल्या गेल्या देतो. थँक्यू अंकल. सेकंड फ्लोअर. कीज घेतल्या? हां आम्ही दोघे राहतो. कोणतं? 405 देते त्यांना. नाही, मी आणि ऋषी राहतो मग. नाही ठीक आहे. ही तुमची आहे. हाँ हाँ ये इधर ही.
हॅलो, तर आता आम्ही बाहेर थोडं जातोय म्हणजे डिनरसाठी आणि इथे टेम्परेचर आहे देहरादूनमध्ये 9 डिग्री सेल्सिअस आणि आम्ही पंखा लावून बसलोय. आमची कपॅसिटी वाढली. कपॅसिटी वाढली वाटतं. तर आता डिनरसाठी आलोय. तर ऑन द वे एक ढाबा होता, म्हणजे गुगलवर सर्च करून जाता असतं पण आता कंटाळा होता, म्हणजे जवळ भेटला तर इथे आलोय. तर तुम्हाला दाखवतो जे पण मागवलं ते आल्यावरती. तर माझ्या कोणाला टॅग करायचं आहे? मला चालेल. हा बघ. माल नको करू. नाही करा चाल. मला करू. Thank you. All the problems would be irrelevant. चांगलं आहे. मेहनत झालं होतं मी आता शिबेला चौक आता बटर चिकन तर तू दे. मजा आहे. हाच ह्याला रिव्ह्यू बोलतो. छान आहे. किती लच्छा पराठाचा रिव्ह्यू आता. हा लच्छा पराठा असं नसतो. बट ठीक आहे. असंच असतं. चुकलंय का त्यांचं? त्याला शिकवूया मग. आता मी बिझी आहे. माझं पोट भरू देत पण मी सांगते त्या. तर आता मटन हंडी मागवली आहे कारण की आम्हाला चिकन हंडी पण घ्यायची होती, पण चिकन हंडी अवेलेबल नव्हती. आणि मटन हंडी आम्ही यासाठी घेत नव्हतो कारण की आम्हाला वाटत होतं, डाऊट होता की मटन म्हणजे नेमकं काय आहे. तर तो डाऊट होता म्हणून ते नाही घेतलं. पण मला बटर चिकन नाही आवडलं म्हणून मी बोललो चल ट्राय करूया मटन हंडी. तर सांगतो तुम्हाला. ते मटन हंडी पण मला तर ओकेच वाटली, एवढी पण काय खास नाही वाटली. ठीक आहे. जेन्युइन रिव्ह्यू द्या, फेक रिव्ह्यू नाही पाहिजे. बघून तर मला काही खास नाही वाटत. ठीक आहे. द्यायला सगळ्याच ओके आहे. होय. स्टेशनवर येतो सर. यांना ठीकठाक वाटलं पण मला अजिबात नाही आवडलं. हे होतं देहरादूनमधलं येलो चिली रेस्टॉरंट. देहरादूनला ऑन द वेच आहे, रेल्वे स्टेशनचा रोड आहे त्याच रोडवरती आहे. म्हणजे का सांगितलं येऊ नका, अजिबात येऊ नका. म्हणजे या मला नसेल आवडलं कारण की माझ्यासोबत त्यांना तर ठीकठाक म्हणजे वाईट नाही वाटत. म्हणजे त्यांना वाटलं खाण्यासारखं तरी होतं. खाण्यासारखं तर होतं, पैसे तर खाल्लं पण त्यांचं म्हणणं असं होतं की खाऊस म्हणजे चांगलं होतं. तर मला तर मी सांगेन की मला अजिबात नाही आवडलं. ठीक आहे, ते चव नव्हती, मला नाही आवडली. पण इकडची त्यांची ट्रीट करायची पद्धत चांगली होती. जसे की ऋषिकेशला वगैरे आम्ही गेलो तिकडे मी एकदम फालतू. आणि इथे आता आमचं पण हे काहीतरी राहिलं होतं, त्याच्याने आम्हाला रस्त्यावरती धावून आणून दिलं. तर हे आहे हॉटेल विष्णू इन. जेवून तर जाऊया आता. हॉटेलला आलो आहे आम्ही आणि मगाशी फ्रेश लाईम सोडा पिऊन बघितला होता तर तो चांगला वाटला म्हणून आता परत मागवला तो. इथून फ्रेश लाईम सोडा पिऊन परत मग रूमला जाऊन झोपू. अच्छा 3 आहे. थँक्यू. तर आता जातोय रूमवरती आणि
आता तर जाऊन काय झोपणार, दुसरं काय करणार आहे. आणि हा व्लॉग इथेच एंड करतो आहे. तुम्हाला जर का आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आता इथून जाणार आहे आम्ही दिल्लीला, मग तिथून तो वेगळा व्लॉग करेन. तर आज ह्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. बाय, गुड नाईट. आणि हां, या रूमचा रेंट होता 2500 रुपये काहीतरी, समथिंग अराऊंड 2500 होता 1 डेचा. आमचे 2 रूम होते. आणि त्या कारण की इकडे सगळीकडे ते सिस्टीम आहे वाटते, म्हणजे एका रूममध्ये दोघंच, मॅक्सिमम दोनच माणसांना ते अलाव करतात. मग 2 रूम, आम्ही 4 आहे तर आम्हाला 2 रूम घ्यायलाच लागतात. तर आम्ही मग 2 रूम घेतले होते.